येईल। सन्माननीय गणेशजी भगत साहेब वाजेचे आमचे सन्माननीय पाहुणे यांचे इथे शुभ आगमन झाले। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि ग्रामस्थांना विनंती करेन तर त्यांचा सन्मान सुद्धा आपण करूया। ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच ट्रॉफी मात्र ग्रामस्थांची स्पर्धा आहे आणि पिंटू शेठ यांनी सांगितले ग्रामस्थांनी आवर्जून स्टेजवर आसनस्थ होऊन हक्काने या आपण आणि या स्पर्धेचा आनंद घ्या। सामना सुरू होईल, दोन्ही 12 मॅन रेडी आहेत। ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच पेंडिंग आहे आणि ते देण्यात येईल मंगेश उल्वेकरला। देऊया मॅन ऑफ द मॅच, सामना सुरू होईल। यस, मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करेन आधार भुयान साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते आपण देऊया मंगेशला मॅन ऑफ द मॅच। अंपायर सिग्नल ग्रुप ए पोल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आजची रात्र महामुकाबल्याच्या लढतीचा आनंद घेईल प्रेक्षक वर्ग। मंगेश खूप चांगला खेळ झाला, शुभेच्छा असतील मोरबे टीमला आणि वळूया मॅच कडे, ऐकूया लोकेंद्र सरांना। धन्यवाद। तो आइए दोस्तों, एक बार फिर से मैं आप सभी का स्वागत करता हूं। यह मुकाबला काफी बड़ा, पहली गेंद यहां पर डालते हुए और पहली गेंद पर ये उड़ा दिया गेंद को, गेंद जाते हुए फाइन लेग बाउंड्री, सीमा रेखा पार, चौकार। और यहां पर देखिए लेग स्टंप पर गेंद थी और पहले ही गेंद पर धूम धड़ाके अंदाज में आसमानी हिट लगाते हुए बेहतरीन चौका हासिल करते हुए, अपने इंटेंट जाहिर करते हुए, इरादे जाहिर करते हुए पहली गेंद चौका। छोटी गेंद एक बार फिर से उसे जानिब गेंद जाते हुए बैक टू बैक बाउंड्री, बैक टू बैक चौका, बैक टू बैक म्यूजिक। तो यहां पर आप देखेंगे दो बेहतरीन चौकों के साथ में आगाज करते हुए जीत 11 नेरे उनकी टीम के ओपनर बैटर ऋषि बोहिर बैक टू बैक चौके के वाकलन यहां पर बल्लेबाजी करते हुए और 2 चौके लगा चुके हैं और ये दोनों काफी मजबूत टीमें हैं। इसके पहले आपने आवाज जो सुनी थी वैभव जी और हमारे साथ सागर मांडवकर जी भी जुड़ चुके हैं और एक बड़ा मुकाबला यहां पर होने वाला है और ऋषि बोहिर इज ऑन फायर। जिस तरीके से मुंबई के छोटे शर्मा जी अभिषेक शर्मा ने यहां पर सेंचुरी लगाई 37 गेंदों पर 100 रन के साथ में, और यहां पर यह मौका बन सकता था। शॉर्ट फाइन लेके रीजन में यह कैच छूटा, 1 रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते थे, नॉन स्ट्राइकर एंड पर मना किया था और अच्छी यहां पर कैच छूटने के बाद में दूसरा रन की संभावनाएं जो थी उसको समाप्त करते हुए यहां पर लगातार 3 गेंदें एक ही डायरेक्शन में फाइन लेके रीजन में जा रही थी। अच्छी यहां पर अटेम्प्ट थी लेकिन कैच छूटता हुआ। इसी के साथ स्कोर की बात करेंगे, टोटल 9 रन 3 गेंदों पर, तो काफी धमाकेदार अंदाज में यहां पर वाकलन की टीम अपने नाम के हिसाब से क्रिकेट खेलते हुए उनके दोनों ओपनर बैटर एक अच्छी बल्लेबाजी करते हुए 3 गेंदों पर 9 रन के साथ में यहां पर बल्लेबाजी करते हुए, और आज अभिषेक शर्मा ने अभी तक 10 छक्के लगा चुके हैं। 37 गेंदों पर 100 रन बनाने का कीर्तिमान उन्होंने अपने नाम पे किया है। तो बहरहाल आइए चलते हैं इस मैदान पर वाजे के। अगली गेंद यहां पर ये देखिए दिशा बदी ऑफ स्टंप के बाहर थी, बैकफुट पर गए, गेंद को कट कर दिया, वाटर कट, अपर कट, सुपर कट, गेंद सीमा रेखा कट कटाकट करती 4 रन पॉइंट के रीजन में। काफी सूझबूझ वाली रचनात्मक प्रेजेंस ऑफ माइंड के साथ में ये देखे गेंद और बल्ले का संपर्क। ऑफ स्टंप के बाहर थी, रूम था, मुंबई में रूम काफी महंगे होते हैं लेकिन यहां पर आसानी के साथ 4 BHK का रूम अपने हाथ में लेते हुए उसी के साथ में डीप स्क्वायर लेके रीजन में पकड़ा खूबसूरत झेल, पहला ओपनर बैटर फेल। वाचे गावातील ग्रामस्थांना आम्ही विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं। अनिल दादा पाटील वाजे यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। लोकेंद्र ओझा सर दोन्ही संघ बलाढ्य आणि याच्या अगोदर हे 2 संघ आमने सामने आलेत आणि आज वाचे नाईट मध्ये या दोन्ही संघांना पाहतो। मॅच पाहायला मजा येईल
वाकलन म्हटला तर केतन मात्रे. मात्र आज प्रमुख खेळाडू नसताना सुद्धा वाकलन संघानं अनेक स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला. मात्र आता समोर तेवढाच बलाढ्य संघ या विभागातील GT11चे हनुमान नेरे. जी बिल्कुल सागर जी, और यहाँ पर ये देखिए मुकाबला है टाइट, और आप देख रहे हैं वाजे नाइट, हमारे दिलीप पाटिल जी उर्फ पिंटू शेठ जी, जो कि हर वक्त हर जगह पर कहीं पर भी किसी को मुसीबत होती है तो सबसे पहले वहां पर पहुंच जाते हैं. ऐसे युवा नेतृत्व ऊर्जावान. अगली गेंद यहाँ पर ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से हल्के से कट कर दिया, शॉट पॉइंट के रीजन में. लॉन्ग स्ट्राइकर एंड पर जब तक थ्रो पहुंचती तब तक गेंद यहाँ पर 1 रन मुकम्मल कर चुके थे दोनों बैटर, और इसी के साथ टोटल स्कोर पहुंचता हुआ 1 ओवर के बाद 14 ऑन बोर्ड. हम देखेंगे आसमान पर पटाखों का रॉकेट फूटता हुआ और मैदान पर वाकलन के बैटर रनों का रॉकेट उछालते हुए. पहले ओवर के बाद 14 रन, 14 रन अभी तक बना चुके हैं. और हम बात कर रहे थे पिंटू सेठ की, तो काफ़ी बहुत बड़े दिल वाले हैं. और हमारा टूर्नामेंट होता है इंपीरियल इंफ्रा केमिकल्स का, उत्तराखंडी क्रिकेट टूर्नामेंट होता है. वहाँ पे हर साल सर के माध्यम से जो है ट्रॉफी स्पॉन्सर की जाती है. तो ये हर समाज के लिए हर वक्त खड़े रहते हैं, तटस्थ रहते हैं, मुस्तैद रहते हैं. तो ऐसे युवा ऊर्जावान, और कहते हैं हिंदुस्तान युवाओं का देश है, युवाओं का मुल्क है. और ऐसे युवा अगर किसी गांव के होते हैं, समाज के होते हैं, तो उस गांव का भविष्य काफ़ी उज्जवल होता है. तो ऐसे युवा नेतृत्व के माध्यम से आप देखेंगे इतनी बड़ी नाइट टूर्नामेंट. आप यहाँ पर देखते हुए आसमान पे देखिए हमारे दाईं ओर चंदा मामा कितने खूबसूरत लग रहे हैं, और उतने ही खूबसूरत यहाँ पर वाजे का खूबसूरत ये मैदान लगता हुआ. और यहाँ पर नाइट क्रिकेट टूर्नामेंट का आगाज बेहतरीन तरीके से. और यह सचिन के पहले गेंद पर बेहतरीन हिट के साथ में फ्रंट फुट पर गए. गेंद 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा, बैकवर्ड पॉइंट के रीजन में दंदनाता चौका. तर सन्मान्य पाहुणे धनाजी जळेसाहेब वाजे यांचे इथे आगमन झाले, आणि विलास पाटील साहेब वाजे यांना आम्ही विनंती करतोय. जी, जिन जिन महानुभावों के हमारे सागर जी उनका नाम ले रहे हैं, आपसे विनम्र निवेदन, प्लीज़ मंच की शोभा बढ़ाइए. तो बहरहाल हमारे मेहमानों का लगातार यहां पर आना चालू है. रिवर्सिव करना चाहते थे, पूरी तरीके से बीट किया, रफ्तार से गिरफ्तार करते हुए बैटर को पैरों पर उनके गेंद डाली. काफी तेजी के साथ ये गेंद डाली गई थी. डॉट गेंद यहां पर आती हुई. अभी तक सचिन मोरे उनके पहली गेंद 4 वाइड, और उसके बाद ये डॉट गेंद के साथ में स्कोर पहुंचता हुआ 19 के घर पे. वाओ, कमाल की डिलीवरी, बेहतरीन डिलीवरी यहां पर डाली गई थी, और बैटर के पास कोई मौका नहीं था कि किस तरीके से जो है इस गेंद का जवाब दे सके. और ये देखिए यहाँ पर हो सकता है शायद बल्ले का निचली किनारा लगकर गया था, लेकिन ये देखिए कमाल की गेंद थी, जड़ में डाली गई गेंद. यहां पर नो स्ट्राइकर एंड पर मौका, लेकिन काफी तेजी के साथ दौड़ पड़े थे दोनों बैटर. 1 रन मुकम्मल करते हुए बेहतरीन गेंदबाजी यहां पर हम देखेंगे. इस गेंद पर देखेंगे पिछले 3 गेंदों पर सिर्फ 1 रन खर्चा किया हुआ है, जिसकी वजह से स्कोर भी अभी बात करेंगे 20 रन. पहले ओवर में जो रनों का तूफान आया था, जो बवंडर आया था, तो कुछ देर के बाद में उस तूफान को शांत करने में कामयाब होते हुए सचिन मोरे काफी अच्छी गेंदबाजी. चौका जरूर पड़ा पहली गेंद पर भाई, लेकिन वो जो हिट मारी थी कमाल की हिट थी, टाइमिंग गजब की थी, और बॉडी का जो बैलेंस था बेहतरीन था. बेहतरीन तालमेल के साथ में जो आंखों का कांटेक्ट गेंद और बल्ले पर था, ठीक तरीके से उस पर 4 रन हासिल करते थे. लेकिन उसके बाद अच्छी वापसी गेंदबाज सचिन भाई की, और स्कोर अभी भी 20 रन, 20 रन अभी तक बना चुके हैं. और यहां पर वाकलन की टीम को थोड़ा सा दबाव में लाते हुए टीम जय हनुमान अंतिम नेरे की. और यहां पर देखिए ये गेंद लॉन्ग लेग के रीजन में कलात्मक हिट, लेग स्टंप पर फुल टॉस, बोला थैंक यू बॉस, गेंद सीमा रेखा पर चौकार.
जितू 11 जय हनुमान नेरे संघाचे आधारस्तंभ शैलेश दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य नेरे यांचे इथे शुभागमन झाले। मी दादांना विनंती करेन पिंटू शेठच्या वतीनं का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं। शैलेश दादा पाटील जितू 11 जय हनुमान नेरेचे आधारस्तंभ ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे शुभागमन। लोकेंद्र ओझा सर दोन्ही संघ बलाढ्य आहेत बघा, आपण धारदार गोलंदाजी समोर कसा पलटवार होतो आणि जेव्हा दोन मोठे संघ खेळतात ना तेव्हा तुम्हाला असा क्रिकेट पाहायला मिळतो। जी बिल्कुल, और यहाँ पर देखिए रिवर्स हिट कर दिया, कमाल की असरदार दर्जेदार वजनदार दमदार चौकार। मॅच साठी बघा काही चेंजेस आहेत। आज मोहो संघाच्या जागी एक नवीन संघ दाखल झाले, जीते संघ खेळणार आहेत, मात्र काही ऍडजस्टमेंट आहे। मात्र नेक्स्ट मॅच असेल रिपोर्टिंग करायचे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी असेल। टॉस साठी आम्ही 2 कॉल करणार आहोत। पहिला कॉल जरूर असेल मोरिया 11 पळसपे आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे। ही लढत तुम्हाला ग्रुप ए मध्ये पाहायला मिळेल। तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, टॉस साठी पहिला कॉल दोन्ही संघांना। धन्यवाद। तो यहाँ पर जैसे सागर भाई ने बताया कि ये दोनों टीमें जीतू 11 नेरे और इक्षिता 11 वाकलन दोनों काफी एक दमदार टीमें हैं। दमदार टीमों के बीच में एक दमदार मुकाबला या कह लें महामुकाबला यहाँ पर चलता हुआ। तो 2 ओवर के बाद एकदम तूफानी अंदाज में यहाँ पर बल्लेबाजी करते हुए टीम वाकलन ने बनाए हैं 28, लगभग 14 रन प्रति ओवर के हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी की है और उनके ओपनर बैटर यहाँ पर अपनी भूमिका को बेहतरीन तरीके से निभाया है। जो एक विकेट गिरा था उसका दबाव यहां पर टीम वाकलन की बल्लेबाजी पर नहीं देखने को मिलता हुआ। तो इन्हीं 2 दमदार टीमों के बीच में मुकाबला चलता हुआ 2 ओवर के बाद 28 रन के साथ में जीतू 11 नेरे की टीम यहां पर गेंदबाजी करेगी। तीसरा ओवर लेकर आएंगे आदित्य मस्कर, एक बहुत ही बेहतरीन सदाबहार ऑलराउंडर खिलाड़ी हैं और कई मर्तबा हमने इस रायगढ़ के मैदानों पर उनके कारनामे देखे और यहां पर जरूरत है उनको उनके उसी कारनामे को दोहराने की। तो जब वाकलन और नेरे की बात आती है तो अच्छे क्रिकेट की बात आती है, रोमांचक क्रिकेट की बात आती है। ये देखिए, ये इसी के लिए प्रसिद्ध है, फ्रंट फुट पर जाकर खेलना चाहते थे। अच्छी डिलीवरी यहां पर ऑन द राइज डिलीवरी थी, टप्पा गिरने के बाद उछाल लेते हुए फ्रंट फुट पर आकर खेलना चाहते थे और यहां पर बीट होते हुए पूरी तरीके से बीट किया। जिस तरीके से डॉक्टर की चिट्ठी मरीज को समझ में नहीं आती है, सिर्फ दक्ष मेडिकल वालों को ही समझ में आती है, उसी तरीके से यहां पर बैटर को गेंद समझ में नहीं आई, कहां गई। जब तक सो समझ पाते तब तक गेंद विकेट कीपर के पास चली गई थी। तो यहां पर आए हुए तमाम मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करते हैं, इस्तकबाल करते हैं, वंदन करते हैं। अगली गेंद की तरफ आगे बढ़ते हैं। आदित्य, वाओ, कमाल की डिलीवरी थी, बेहतरीन गेंदबाजी यहां पर देखने को मिलती हुई। लेफ्ट आर्म गेंदबाजी के साथ में हल्का सा वेरिएशन मिलता हुआ और इस वेरिएशन का फायदा उनको यहां पर होता हुआ। ये देखिए, 2 लगातार बैक टू बैक डॉट गेंदे डालते हुए बेहतरीन अंदाज में सही जगह लाइन और लेंथ के साथ में। जैसे सागर जी बता रहे हैं कि ये 2 टीमें काफी बलाढ्य टीमें, मजबूत टीमें हैं और इन मजबूत टीमों के बीच में महामुकाबला चलता हुआ और हमारे मंच के सामने प्यारे प्यारे बच्चे देखिए, कल के भविष्य, इस गांव के भविष्य, यहां पर मुकाबला देखते वो लगातार 3 बैक टू बैक डॉट गेंदे और हमने देखा था पिछले 3 गेंदों पर 3 4 लगे थे पिछले ओवर का जब समापन हुआ था। ये देखिए, कमाल की लेफ्ट आर्म टर्न लेती हुई गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, मिडल स्टंप के बाद में हल्का टर्न ऑफ स्टंप के बाहर जाती हुई इस बार अपनी रफ्तार से गिरफ्तार करते हुए गेंदबाज आदित्य। गेंद लगी डंडे पे, गेंदबाज अपने धंधे पे। और यहाँ पर आदित्य मस्कर ने कमाल की गेंदबाजी करते हुए एक अच्छा विकेट यहाँ पर निकाला था। और यहाँ पे जब भी अक्रॉस द लाइन आप खेलने का प्रयास करेंगे आपको इस तरीके से नतीजे जो है देखने को मिलेंगे। लेकिन बहरहाल ये देखिए, हमारे ये प्यारे प्यारे बच्चे
यहाँ पर एंजॉय करते हुए, और इन्हीं बच्चों में से कल एक बच्चा या हो सकता है सारे बच्चे इस मैदान पर नाईट खेलते हुए मिलेंगे। नक्कीच लोकेंद्र ओझा सर, हरिभक्त पारायण सीताराम महाराज जळे यांचं इथे आगमन झालं. बघा, जेव्हा त्यांनी या मैदानावर एंट्री केली आणि तेव्हा त्यांनी आपल्या भूमीला नमन केलं. ही महाराष्ट्राची संस्कृती, ही परंपरा आहे. रामकृष्ण हरी जयघोष महाराष्ट्रामध्ये दुमदुमला जातो आणि हरिभक्त पारायण संतांची शिकवण आहे. लोकेंद्र ओझा सर एक पंडित आहेत आणि त्यांना माहिती आहे संस्कृतीचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे. आणि हरिभक्त पारायण सीताराम महाराज जळे जेव्हा इथे आले त्यांनी पहिला नमन केलं मैदानाला आणि त्यांचं आपण धन्यवाद देऊया. जी सागर जी, बिल्कुल. और कहते हैं जिस घर में माँ बाप हंसते हैं उस घर में भगवान बसते हैं. तो ऐसे पिता तुल्य हमारे हरिभक्त पारायण जी, उनके यहाँ पर उनके परम भक्त आए हैं, उनका तहे दिल से आभार प्रकट करते हैं. सबसे पहले जब भी पूजा की जाती है सागर जी, सूर्य भगवान की पूजा की जाती है, धरती माता की पूजा की जाती है. तो ऐसे हमारे हरिभक्त पारायण जी जो कि यहाँ पर आए थे, और ये देखिए बैकफुट पर हल्का सा रूम मिला था और हल्के हाथों से दिशा भर दी गेंद को बैकवर्ड पॉइंट के रीजन में 1 रन हासिल करते हुए. तो जैसे भी जो बुजुर्ग जब मंच पर आते हैं तो मंच जो है पवित्र धरोधरा हो जाता है. उनके आशीर्वाद से मंच की गरिमा बढ़ जाती है, मंच की शोभा बढ़ जाती है. तो ऐसे आए हुए तमाम हमारे सभी बुजुर्गों का, हमारे सभी देवता तुल्य महापुरुषों का हम तहे दिल से स्वागत करते हैं, सम्मान करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से. और आपकी उपस्थिति, आपका आशीर्वाद है जो सदैव हम पर बना रहे और इसी तरीके से हम क्रिकेट का आयोजन करते रहें. बहरहाल अगली गेंद यहां पर, और ये देखिए एक बार फिर से गेंद को ड्राइव करना चाहते थे लेग साइड की ओर में. 1 रन पूरा किया, बैकवर्ड पॉइंट के रीजन में दूसरा रन लेना चाहते थे. हाफ वॉली पर गेंद को कलेक्ट करना था विकेट कीपर ने, और ये सबसे मुश्किल काम होता है, हाफ वॉली पर गेंद को गैदर करना. 2 रन यहां पर हासिल करते हुए, और आदित्य मस्कर कमाल की गेंदबाजी उन्होंने अभी तक की है. और इसी के साथ हम बात करेंगे टोटल 3 ओवर की समाप्ति के बाद 31, 3 ओवर के बाद 31 रन. वक्त ब्रेक का और वक्त है कर्णप्रिय संगीत का. तर नक्कीच फायनल कॉल करते टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पळसपे संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध उसाटणे संघ असेल आणि याच दरम्यान सन्मान आपण करणार आहोत. हरिभक्त पारायण सीताराम महाराज जळे यांचा सन्मान होणार. महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी संप्रदाय, रामकृष्ण हरी जय घोष महाराष्ट्रामध्ये दुमदुमतो आणि अखंड वारकरी संप्रदाय, आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि आज सीताराम महाराज जळे यांचा आम्ही सन्मान करतोय. महाराष्ट्राची संतांची पवित्र पावनभूमी आणि आज जेव्हा सीताराम महाराज यांचं आगमन झालं, या मैदानाला, भूमीला त्यांनी नमन केलं. आपण ज्या भूमीवर राहतो त्याचा आपल्याला अभिमान, गर्व असला पाहिजे आणि ते नतमस्तक झाले. सीताराम महाराजांचा सन्मान होणार आहे. त्यानंतर शैलेश दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य नेरे यांचा सन्मान होणार आहे. आमचे मुख्य आयोजक पिंटू शेट यांना विनंती करेन आपण शैलेश दादांचा सन्मान करावा. तर 2000चं आर्थिक सहाय्य सुद्धा आम्हाला शैलेश दादाने दिले, त्यांचं मी कमिटीच्या वतीने धन्यवाद देईन. बाळाराम पाटील साहेब वाजे यांचे इथे शुभ आगमन झाले. तर कोकण दिंडीचा जो आपण प्रवास पाहतो आणि त्याचे उपाध्यक्ष आहेत, यस मॅच कडे वळूया. और यहां पर डीप स्क्वायर के रीजन में पकड़ा खूबसूरत झेल, एक और बैटर फेल, बैक टू द डगआउट. तर बाळाराम पाटील साहेब वाजे यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. सर्व पुरस्कर्त्यांचं लोकेंद्र ओझा सर आम्ही धन्यवाद देतो, कारण वाजे गावातील पहिली नाईट स्पर्धेचं स्वप्न आज पिंटू शेट, दिलीप पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व आमचे दानशूर व्यक्तिमत्व, अमय शेट लहू पाटील असतील, सायबा रॉकेट बैलाचे मालक आणि सर्व आमचे पुरस्कर्ते, मनन ऑटोमोबाईल्स, कार्तिक एंटरप्राइजेस, मनाली एंटरप्राइजेस, जान्हवी ट्रान्सपोर्ट, श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नर, या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते ओम साई राम कॅटर्स, सर्वांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. श्री अष्टविनायक ब्रास बँड वाजे. जी सागर जी, और कहते हैं जो पानी से भीगते हैं वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से भीगते हैं वो इतिहास बदलते हैं. तो ऐसा ही इतिहास यहाँ पर इस मैदान पर बदला है. आदरणीय पिंटू सेठ जी ने, उनके माध्यम से पहली बार नाइट क्रिकेट स्पर्धा, और दुनिया हमेशा पहले नंबर को याद रखती है, दूसरा तीसरा कौन आया कौन गया किसी को याद नहीं रहता है. जैसा कि आपको पता है पहली डबल सेंचुरी सचिन तेंदुलकर ने मारी थी, तो दुनिया आज हमेशा पहले नंबर सचिन को याद करती है डबल सेंचुरी के लिए, और उसके बाद नील आर्मस्ट्रॉन्ग को याद करती
करती है। पहली गेंद यहाँ पर ओ कट कर दिया, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर थी। बहुत ही खूबसूरत हिट यहाँ पर लगाते हुए 1 रन मुकम्मल किया। दूसरा रन भी यहाँ पर मुकम्मल करते हुए आसानी के साथ स्कोर पहुंचता हुआ 33 के घर पे। तो नील आर्मस्ट्रांग के बाद में जिन्होंने चांद पर प्रवेश किया था, तो वहां उनके बाद कई लोग गए, लेकिन दुनिया आज भी नील आर्मस्ट्रांग को याद रखती है। सचिन नवा थे, कौन बनेगा करोड़पति, हर्षवर्धन नवा थे, कौन बनेगा करोड़पति, उनके पहले विजेता थे। उसके बाद कई आए कई गए, दुनिया उनको याद नहीं रखती। दुनिया हमेशा पहले को याद रखती है। और ऐसे ही हमारे पिंटू सेठ पाटिल को जब भी नाइट टूर्नामेंट वाजे पर होगा, उनका नाम पहले सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा। ओह, ये कमाल की डिलीवरी, बेहतरीन डिलीवरी जड़ में डाली गई थी ये गेंद, और बैटर को कुछ समझ में नहीं आया। लेकिन यहां पर अगर हम बात करेंगे उमेश पाटिल की गेंदबाजी की, तो पहली गेंद पर विकेट और उसके साथ में 2 रन स्कोर की बात करेंगे, तो स्कोर पहुंचा हुआ 33 के घर पे। एक और बैक टू बैक डॉट गेंद आती हुई दबाव में यहां पर लगाते हुए, और जिस तरीके से पतंग हवा में उड़ती है ना अनीस भाई, जिस तरह से पतंग हवा में उड़ती है, उस तरीके से पहले ओवर में वाकलन की जो रनों की पतंग जो है काफी उड़ रही थी, और ये ऑफ स्टंप के बाहर थी। आसान सा कॉल वाइड करा दी गई। तो वाकलन की जो रनों की पतंग आसमान में उड़ रही थी, उसको काफी हद तक कंट्रोल में मांझे से लाया है यहाँ पर आदित्य मस्कर की अगर हम बात करेंगे, और उमेश पाटिल की, तो काफी किफायती गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली है। और ऐसा देखने को मिलता है जब 2 मजबूत बेहतरीन बलाढ्य टीमें आपस में भिड़ती हैं, तो इसी तरह का मुकाबला देखने को मिलता है। और यहां पर ये देखिए काफी तेजी के साथ गेंद चकमा देती हुई गई विकेट कीपर के पास में, डॉट गेंद यहां पर आती हुई। तो यहां पर आदित्य मस्कर और उमेश पाटिल की जोड़ी, बेहतरीन गेंदबाजी अभी तक देखने को मिला। वाव, कमाल की डिलीवरी के साथ ओवर का समापन होता हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 34 ऑन बोर्ड। श्रीराम हा नारा अखंड हिंदुस्थानामध्ये आज घुमतोय। तर आपण पाहतोय वारकरी संप्रदाय कोकण दिंडीचे उपाध्यक्ष हरिभक्त पारायण सीताराम महाराज यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचं मी धन्यवाद देईन। आणि स्वर्गीय लालूशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ महेंद्र पाटील आहेत जे आमचे खेळाडू आहेत, यांच्याकडून 1000चं आर्थिक सहाय्य 1001, त्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो। तर बघा, मी फायनल कॉल केला, आता कॉल होणार नाही प्रेम, 2च कॉल आपण करतो, कारण जेव्हा आपल्याला डिसिप्लिन मेंटेन करावं लागतं तेव्हा या गोष्टींवर लोकेंद्र ओझा सर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं। इनिंग ब्रेक मध्ये टॉस मैंडेटरी। धन्यवाद जी बिल्कुल। और यहां पर काफी अच्छी गेंदबाजी के साथ वापसी करते हुए जीती 11 नेरे, पहली गेंद लेफ्ट आर्म डिलीवरी, और यहां पर ये देखेंगे ऑफ स्टंप के बाहर थी, वाइड करार दी गई। तो आप देखेंगे इस मंच के बाईं साइड में हमारे और मक्का बेच रहे हैं, भुना हुआ मक्का आप उसका आनंद ले सकते हैं जी जी। और व्हाइट के लिए डीआरएस है, व्हाइट के लिए डीआरएस अपने पास ऐसा अनाउंस किया गया है। और उसके साथ साथ आप देखेंगे पीछे वड़ा पाव, भुर्जी पाव और हमारे सिंगदाना बेचने वाले लोग हैं, और ये हमारे गांव के लोग हैं। तो आप सभी लोग इनसे जो हैं जरूर खरीदिए, वड़ा पाव खरीदिए, मक्का खाइए। और आपको बताना चाहता हूँ पूरे हिंदुस्तान में हमारा महाराष्ट्र ही एक ऐसा राज्य है जहाँ पर आपको पूरे साल भर मक्के मिलेंगे। इसके अलावा पूरी हिंदुस्तान में आपको मक्का नहीं मिलेगा। अंडा पाव भी है, तो आप सभी का आनंद ले सकते हैं। और ये देखिए जिस तरीके से यहां पर हिट खेला गया, रचनात्मक हिट थी, कलात्मक हिट थी, सूझबूझ के साथ में दमदार असरदार चौकार।
जयंती मंगला काली भद्र काली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते। तो ये हमारी आई एकवीरा आई क्या, ये बहुत ही खूबसूरत कर्णप्रिय आशीर्वाद रूपी गाना डीजे सौरभ उनके माध्यम से आपने सुना था। इसके पहले थोड़ा सा डीजे भाई जो है 14 फरवरी की महक से चहक से एकदम रोमांटिक गाने लगा रहे थे, लेकिन अब जो है यहाँ पर माँ आई एकवीरा के गाने लगाते हुए प्रभु श्री रामचंद्र जी के गाने लगाते हुए, तो ये मौका 14 फेब मोहब्बत का है और इस मोहब्बत के दिन आप मोहब्बत का पैगाम दीजिए अपनी धर्मपत्नी को। और तर नक्कीच या दरम्यान नेरे गावाचे प्रसिद्ध उद्योजक आणि माजी उपसरपंच सन्माननीय शंकर ठाकूर साहेब नेरे यांचे इथे शुभागमन झाले। त्यांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच चषक या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। लोकेंद्र ओझा सर दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आणि आज हा ग्रुप ए मधील आपण या लढतीचा आनंद घेतो। मी आयोजक कमिटीच्या सर्व संयोजकांना विनंती करेन, आपल्याला व्हॉलेंटियर्सचा शॉर्टफॉल आहे, काही क्षेत्रामध्ये आपले काही व्हॉलेंटियर्स नाही आहेत, तर मी जरूर विनंती करेन आमची बच्चे कंपनी असेल त्यांना मी विनंती करेन। जी बिल्कुल सागर जी कहते हैं 1 और 1 11 बनते हैं, तो और यहाँ पर हम देखेंगे सभी बच्चे भी इन्वॉल्व होते हुए, बड़े इन्वॉल्व होते, बुजुर्ग इन्वॉल्व होते हुए, और हमारे एकदम डायनामिक पर्सनैलिटी और बेहतरीन खतरनाक बल्लेबाज यज्ञेश भाई भी जो है कल मुकाबला जरूर हार चुके हैं, लेकिन कई मरतबा ऐसे होता है ना, ऑर्गेनाइजर लोग भी थोड़े मतलब इन्वॉल्वमेंट उनका होता है तो आनंद आता है सभी लोगों के साथ में। तो ये बड़ी टूर्नामेंट है। आप देखेंगे हमारे मंच के दाएं बाएं साइड में जिस तरीके से प्रयागराज में डुबकी लगाने के लिए लोगों की भीड़ जमा है, उसी तरह की भीड़ यहाँ पर मैदान के दोनों कोनों पर पसरती हुई, और उनके आप देखेंगे 24 लाइव इवेंट्स के माध्यम से पूरी दुनिया में आप कहीं पर भी घर पे बैठे हुए, टीवी चालू करते हुए, बेड पर लेटे हुए, पॉपकॉर्न खाते हुए, चाय खाते हुए, और घर का काम नहीं किया होगा तो बीवी की गाली खाते खाते आप इस टूर्नामेंट को लाइव देख सकते हैं यूट्यूब 24 लाइव इवेंट्स उनके माध्यम से। स्कोर की बात करेंगे, स्कोर पहुंचता हुआ 39 के घर पे। आदित्य मस्कर पिछला ओवर कमाल का था, लेकिन यहां पर 5-6 ओवर की पहली गेंद पर चौका यहां पर उनको जड़ा गया है। तो यहां पर हम देखेंगे कि किस तरह की बल्लेबाजी होती है, लेकिन बहरहाल यहां पर काफी उम्दा किस्म के क्रिकेट देखने को मिली है दोनों टीम उनके माध्यम से। और ये देखिए एक और रचनात्मक हिट यहां पर, हाथ को चूमते हुए फील्डर वहां पर मौजूद थे, उन्होंने गेंद को गैदर किया, थर्ड मैन के रीजन में फील्ड किया, थ्रो किया, नॉन स्ट्राइक करंट पर जब तक गेंद पहुंची तब तक 2 रन बल्ले से निकाल चुके थे दोनों बैटर। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट यहां पर देखने को मिली, और ये दोनों बैटर काफी सूझबूझ के साथ में साझेदारी को निभाते हुए, और अंतिम 4 गेंदें अगर लीगल डाली जाती हैं तो देखते हैं कितने रन बनते हैं, लेकिन वहां पर कमाल की वापसी जीती 11 नेरे उनके माध्यम से देखने को मिली है, और इशिता 11 वाकलन की टीम को कंट्रोल में अभी तक बनाए रखा है। अगली गेंद यहां पर यह अलग सा करने का प्रयास, और 1 रन यहां पर मिसफील्ड के माध्यम से मिलता हुआ, दूसरा रन यहां पर लेना चाहते हैं, काफी मुस्तैद फील्डिंग, विकेट कीपर उन्होंने गेंद को गैदर किया 22 के माध्यम से, यह रन आता हुआ, 1 और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में। जैसा कि सागर भाई पहली ही गेंद से जब टॉस हुआ था इन दो टीमों के बीच में, वो लगातार ऐलान कर रहे थे कि ये दोनों मजबूत टीमें हैं, लेकिन दबाव कैसा होता है सागर जी, यहां पर आप देख सकते हैं उमेश भोईर ने अभी तक 5 गेंदें खेली हैं जिसमें 4 डॉट गेंदे हैं। तो ये उनके स्टेटस के हिसाब से अगर हम बात करेंगे तो मतलब ऐसा अमूमन देखने को नहीं मिलता है कि उमेश जब भी बल्लेबाजी करें और इतनी गेंदें डॉट जाएं, लेकिन दाद देनी पड़ेगी जीतो 11 नेरे के आदित्य मस्कर, जबकि 2 ओवर के बाद काफी 28 रन 14 रन के हिसाब से रन उड़ा रहे थे, तो आदित्य मस्कर ने एक लगाम लगाया, अंकुश लगाया, और उसका नतीजा स्कोर अभी भी हम बात करेंगे 42 रन तक यहां पर पहुंच चुकी है वाकलन की टीम पहले बल्लेबाजी करते हुए, और आखिरी की 3 गेंदें अगर सही तरीके से डाली जाती हैं, विदाउट एक्स्ट्रा डिलीवरी डाली जाती हैं, तो देखते हैं कहां तक ये आंकड़ा पहुंचेगा। तो बहरहाल आखिरी 3 गेंदों के लिए यहां पर आदित्य मस्कर गेंदबाजी करते हुए दूसरा ओवर अपना करते, वाह कमाल की गेंद थी, बेहतरीन डिलीवरी यहां पर, और दाद देनी पड़ेगी उसके साथ साथ विकेट कीपर की भी दाद देनी पड़ेगी। यूट्यूब अगर आप देखेंगे तो ये देखिए ऑफ स्टंप के बाहर थे, और ये देखिए एकदम उछाल लेते हुए गेंद थी, अपने दाएं हाथ से इस गेंद को गैदर किया, अपने इरादे जाहिर कर चुके थे बैटर, लेग स्टंप से काफी रूम देकर खेलने का प्रयास था, ऑफ स्टंप के बाहर कमाल की किफायती
गेंदबाजी और यहाँ पर ये देखिए इस बार कामयाबी पाई थी, गेंद गई लॉन्ग ऑन के रीजन में, 1 रन पूरा किया। अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग, नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो पहुंचता तो 1 रन दोनों बैटर के पास मौका था। नक्कीच WWCPL आणि हर्ष रायडरचे पॅकर्स दिनेश पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले। निलेश पाटील, मुकेश पाटील आणि प्रकाश पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले। आणि वाजे गावातील नामांकित स्कोरर, एक आनंदाची गोष्ट सुद्धा आहे, 2025 मध्ये जे श्री होणार आहेत ते सोमनाथ पाटील वाजे यांचे इथं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। 2025 श्री सोमनाथ पाटील, वेलकम जी। सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत करते हैं। अंतिम गेंद अगर लीगल डाली जाती है तो यहाँ पर आदित्य बचकर लीडिंग है, स्कॉट बिहाइंड का मौका था, क्या छूटा, बैटर ने 1 रन लूटा। इसी के साथ ये इनिंग यहां पर समाप्त होती हुई। टोटल पहली इनिंग में वाकलन ने बल्लेबाजी करते हुए बनाए 44 और जीतने के लिए चाहिए जीतू 11 टीम नेरे को 45। तो ये रन कैसे बनेंगे, कब बनेंगे, कहां से बनेंगे या नहीं बनेंगे, आगे का आंखों देखा हाल आप ही कुछ ही पलों में आपको सूचित करेंगे। तो बहरहाल हमारे साथी सागर जी, तर नक्कीच सन्मानाकडे आपण वळतोय। बघा उसाटणे संघाच्या कॅप्टनने रिपोर्टिंग डन, तो रेडी आहे। पळसपे संघाला सूचना आलेत मॅनेजमेंटच्या वतीने आणि नेरेगावचे प्रसिद्ध उद्योजक आणि माजी उपसरपंच शंकर ठाकूर साहेब यांचे इथे सन्मान होणार आहे। मी दिलीप पाटील पिंटू शेट यांना विनंती करेन, ग्रामपंचायत सदस्य आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे, शंकरजी ठाकूर साहेब प्रसिद्ध उद्योजक, सोमनाथ बुवा पाटील यांना विनंती करेन, वाजेगावचे उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा आसनस्तवा या स्पर्धेचा आनंद घ्या। बघा नेक्स्ट मॅचचं टॉस पेंडिंग आहे, सूचना वारंवार येतात आणि हर्ष रायडरचे पॅकर्स दिनेश पाटील यांचा आम्ही सन्मान करतोय, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा। दिनेश पाटील, निलेश पाटील सुद्धा आलेत, मुकेश पाटील आलेत आणि प्रकाश पाटील यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय। अनिल पाटील हे सुद्धा आलेत, अनिल पाटील आपलं सुद्धा स्वागत करतोय। 2025 श्री सोमनाथ पाटील आपण आसनस्थ व्हा, आपलं सुद्धा वेलकम। तर मनोहर पाटील वाजेचे आमचे समालोचक मित्र, ज्यांना अत्यंत महत्त्वाचं काम आलंय म्हणून ते गावात गेलेत, काही वेळातच येतील। तर नेक्स्ट मॅचचं टॉस होणार आहे। बघा पळसपे संघ उसाटण्याने रिपोर्टिंग डन आहे आणि संगनायक रेडियम सूचना येतात। लोकेंद्र ओझा सर यांना आपण ऐकलं आणि आमचे मराठीचे आणखीन एक अभ्यासू समालोचक वैभवभाई भोपी यांना आपण जरूर ऐकणार आहोत। आज आदित्य आमच्या समवेत, मनोहर पाटील यांना अत्यंत महत्त्वाचं काम आलं आणि म्हणून ते इथून निघून गेलेत। अनिल पाटील यांचा सन्मान इथे होईल। अनिल पाटील, सर्व आमची मान्यवर मंडळी, वाजे गावाची ही अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय। अर्थातच अमय शेठ लहू पाटील, आमचे मुख्य आयोजक दिलीप पिंटू शेठ पाटील आणि सर्व आमची आयोजक मंडळी, ग्रामपंचायत सदस्य आणि स्पर्धा आपण पाहतोय। माजी उपसरपंच चषक सन्माननीय पाहुण्यांचा इथे सन्मान होतोय। अनिलजी पाटील, तर पळसपे संघाचा संघनायक, पहिला कॉल तुम्हाला पुन्हा एकदा केलाय वॉर्निंगचा, आपण आयोजकांशी संपर्क साधा। बघा लोकेंद्र ओझा सर जे आमची बच्चे कंपनी आहे ना आणि स्पोर्ट्स सायकलवर फेरफटका मारताना हे दृश्य पाहतोय, क्रिकेटचं वेळ आहे। बघा सर्व आमची चिल्लर पार्टी, माझी गावाची नाईट स्पर्धा, एक वेगळा आनंद असतो आणि त्यांना आपण जरूर पाहतोय। श्रीकांत पाटील आहेत आणि देवीदास पाटील जे 2 व्हीलर बाईकचा आस्वाद सुद्धा घेतात फेरफटका मारण्याचा। तर अनिलजी ढोपरी साहेब यांचे इथे आगमन आले, मास्टर माइंड म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ओल्ड इज गोल्ड। आज तेवढ्याच चांगल्या दर्जाचं क्रिकेट आम्ही नेहमी पाहतो आणि युवा वर्गाला ची मोर्चे बांधणी कशी करायची हे शिकावं ते अनिल ढोपरी साहेबांकडून। आणि आपण पाहतोय उसाटण्याची स्पर्धा म्हटली तर अनिल ढोपरी साहेब मुख्य आयोजक असतात, त्यांना विनंती करेन का आयोजकांच्या वतीने आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं, आपला सुद्धा सन्मान होणार आहे। विशेष सन्मानाकडे आम्ही जरूर वळतो जिथे अनिलजी ढोपरी साहेब क्रिकेटसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान होत असतो आणि अनिलजी ढोपरी साहेब यांचा सन्मान इथे होईल। तर नक्कीच पळसपे संघ काही वेळात पोहोचते, थोडे ॲडजस्टमेंट आहे, दिलगिरी व्यक्त करू।
तो संघ पोहोचेल इथे नो डाऊट. मॅच ऑन होईल. वैभव आमच्या समोर जॉईंट झालेत, आदित्य सुद्धा आहेत आणि जरूर आपण पाहतो 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि आमचा डीजे कक्ष मोरिया डीजे सौरभ आणि सतीश आपण पाहतो A1 जोडी. चला मॅच कडे वळूया. विनिंग टार्गेट टोटल 45 और आगे अगली इनिंग के लिए दमदार आवाज मिस्टर वैभव भोपी. तर राजेश पाटील वाजे यांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत संजू भालेकर चेरवली या दोन्ही मान्यवरांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन संदेश पाटील, रोहन पाटील आणि पंकज भालेकर, मच्छिंद्र पाटील बघा अगदी काही उंचीवरून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि स्पेशल गॅलरी VIP डाईज तिथून या स्पर्धेचा आनंद घेतात. मेजवानी सुद्धा सूर्य आम्हाला माहिती मिळते. यस मॅच कडे वळूया. मॅच ऑन. यस ओव्हर टू कंटिन्यू. थँक्यू सागर दादा मांडवकर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 30 बॉल मध्ये करायचे 45 ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. प्रवीण चोरघे आणि त्यासोबत आपण बघू शकता सचिन मोरे हे दोन खेळाडू आलेत. एक चांगली लढाई दोन दिग्गज संघामध्ये. यंदाचा सीझन बघितलं तर आपण नेरे टीमच्या दृष्टिकोनातून भरपूर चांगला राहिलाय. जितू 11 जयनमान नेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण इशिता 11 GG स्पोर्ट्स वाकलन प्रवीण चोरघे या टीमचा बाहुबली आहे, या टीमचा वीरेंद्र सहभाग आहे आणि त्यांच्या बॅटमधून आलेला हा धमाका षटकार. धन्यवाद डीजे. प्रवीण चोरगे यांना आपण बघितलं त्यांनी काल त्यांच्या स्वप्नातील अगदी 5वी बाईक पटकावली. एकाच स्पर्धेमध्ये 2 इनिंग मध्ये 2 अर्धशतक ठोकण्याचा कारनामा देखील त्यांनी बेलोळीच्या मैदानामध्ये केला. अगदी थोड्या दिवसाअगोदर बघितलं आपण स्वर्गीय विष्णुशी ठाकूर स्मृती चषकाची स्पर्धा अक्रोलीमध्ये वाकडीच्या ग्राउंडवर पार पडली. तिथे देखील त्यांनी अर्धशतक ठोकलं होतं. असं वाटलं होतं की दुसऱ्या मॅच मध्ये देखील अर्धशतक येईल, परंतु 2 मॅच मध्ये त्यांनी 105 धावा केल्या होत्या. हा बघा काय फटका. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. पिंटू शेठ पाटील अर्थात दिलीप शेठ पाटील आणि त्यासोबत अमयजी पाटील यांचं देखील आणि संपूर्ण आमचे यंगस्टर्स हे एकत्र येऊन हा सोहळा पार पाडत असताना 10 रन आलेत. हा खेळाडू जास्त वेळ थांबत नाही. आणखीन एक आक्रमण केलं परंतु हा बॉल चालय पंच सांगतात. एक टप्पा सीमा पार. लगातार दुसरा चौकार. मुख्य गोलंदाज उद्देश पाटील या टीमचा ट्रम्प कार्ड खेळाडू जो नेहमी एक चांगल्या गोलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो, परंतु त्याला टार्गेट केलाय. ईट का जवाब पत्थर से देत असताना जेव्हा पहिलं सुशांत गायकर यांनी पहिलं षटक फेकलं होतं 14 धावा दिल्या होत्या. लाऊड अपील झाली आणि ही अपील मात्र पंचांनी उचलून धरली आणि पंचांचं बोट आकाशाकडे इथे जरूर जाताना तुम्हाला बघायला मिळेल. अगदी थोडस मैदानामध्ये हे कृत्य बघायला मिळतं आणि इथे मोठी विकेट अगदी यशाची इथे मिळत असताना नेरे टीमला मिळतं पहिला धक्का. हर्ष रायडर्स WWCPL चे पॅकर्स दिनेश पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 1000चं आर्थिक सहाय्य आले. त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि जरूर VIP डाईजवर आम्ही पाहतोय स्पेशल गॅलरी आहे तिथे आमचे काही चाहता वर्ग आहे मॅचला एन्जॉय करताना. रोहन पाटील तिथे
संदेश पाटील आहेत. पंकज भालेकर यांना पाहते. स्पेशल गॅलरी जी वाजे नाईट साठी त्यांनी बुक केले. मच्छिंद्र पाटील तिथे. यस, वळूया आपण मॅच कडे. बॉम्ब भालेकर सुद्धा आहे तिथे, त्यांना सुद्धा आपण पाहतोय. तर सन्माननीय कान्हा भगत साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. वळूया मॅच कडे. वैभव ही बिग विकेट होती आणि आता वाकलन विरुद्ध नेरे बऱ्याच वेळा आमने सामने आलेत, मात्र आता वाजे नाईट मध्ये यांना पाहणार आहोत. 30 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान होतं आणि सध्या संघ पोहोचलाय एकंदरीत 14 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. आदित्य म्हस्कर बॅटिंग साठी आलेत. काय अफलातून गोलंदाजी आज आदित्यने केली. त्याचे 2 पॉवरफुल ओव्हर आपण बघितले, ज्यामध्ये त्याने 12 धावा देत असताना एक विकेट देखील घेतली होती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. उद्देश ट्रॅप केल्या बॉलला फिल्डर तिथे आहेत. जोखमीने भरलेली धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे राहिला, परंतु 1 रन इथे पूर्ण करत असताना बघा समोरचे आपले सगळे आमचे आयोजक आहेत. प्लीज 2 फूट बाहेर राहा, चर्चा नको. 2 फूट मागे राहा फक्त. आपण बरोबर आहेत, फक्त 2 फूट मागे राहा, कारण आपण रेलिंगच्या आतमध्ये देखील प्रेक्षकांना प्रवेश देत नाहीये. जे प्रेक्षक रेलिंगच्या आतमध्ये बसलेत त्यांना मी आयोजकांकडून नम्रतेची विनंती आणि सूचना की आपण उठायचं प्लीज. तिथे आपण रेलिंगच्या पाठीमागे जाऊन बसा, कारण खेळाडूंना कोणताच अडथळा येता नाही ही आम्ही तुम्हाला विनंती करू. प्लीज, नम्रतेची विनंती. पहिलं षटक जे आता समाप्त झालंय, पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना वाकलन संघाने 14 धावा केल्या होत्या, 1 विकेट गमावली होती. आणि सध्या बॅटिंग करत असताना टीम नेरेला आपण बघतो ज्यांनी 15 धावा केलेत, 1 विकेट त्यांनी गमावली आहे. अगदी स्कोरिंग कंपॅरिझन हा फार महत्वाचा असतो. रिक्वायर्ड रन रेट इतका जास्त नाही आहे टीम नेरेच्या दृष्टिकोनातून, परंतु हे रिक्वायर्ड रन रेट जर वाढवायचं असेल तर गोलंदाजी उत्तम करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत. अनेक मोठमोठ्या संघांना त्यांनी अनेक वेळा धारातीर्थी पाडलेत आणि लढत इतकी पॉवरफुल तुम्हाला जरूर बघायला मिळेल. तर नक्कीच प्रकाश पाटील, यशवंत पाटील आणि सुनील पाटील या तिन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालेत. त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन व्हावं. प्रकाश पाटील, यशवंत पाटील आणि सुनील पाटील, धन्यवाद. आमचे समालोचक मनोहर पाटील, आपण पिंटू शेट यांच्याशी लगेच संपर्क करायचा, ते बोलत आहेत आपल्याला अर्जंट. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी आलेत आता सेकंड ओव्हरमध्ये. गोलंदाज ऋषी भोईर हे बॉलिंग ट्रॅकवर आले. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आलेत. थोडासा प्रवास जो धावसंख्येचा आहे तो थोडा सोपा करण्याचं काम पहिल्या ओव्हरमध्ये जरूर झालंय, परंतु बघायचे ही लढाई कशी लढली जाईल दोन्ही टीम कडून. ऋषी थोडासा ऑफ ब्रेकचा वापर केला, थोडासा कट केला बॉलला. आदित्य एक लेग अगदी डावखोरताचे चांगले लेग ब्रेकर गोलंदाज आहेत आणि त्यांच्या समोर हा ऑफ ब्रेक तो त्यांच्यासाठी नेहमी डावखोरताच्या फलंदाजासाठी हा लेग ब्रेक ठरतो. ऋषभ भोईर देखील एक नावलौकिक खेळाडू आहेत आणि बराच अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. सन्मानपूर्वक ड्राईव्ह केला व्ही शेप मध्ये, थोडंसं डेंजर इनकडे, परंतु ही रन सुरक्षित पूर्ण करत असताना, कारण माहिती आहे नेरे टीमला डॉट बॉल खेळण्यापेक्षा विकेट गमावण्यापेक्षा सिंगल डबल जरी केली तरी मॅच आपल्या दिशेनं हलो इन होत राहील, कारण धावसंख्येचं टार्गेट इतकंही मोठं नाही आहे, परंतु तीच एक एक धाव एक एक डॉट बॉल हे तेवढाच महत्त्वपूर्ण राहील वाकलनच्या दृष्टिकोनातून देखील. भरपूर प्रेक्षक सध्या मैदानामध्ये, सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. भरपूर प्रेक्षक आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झालेत. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्याची आता आपण नीट्स बघितलं तर 22 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित आहे. 29 धावांची गरज आहे जितू 11 जयमान नेरे या टीमच्या दृष्टिकोनातून. सचिन मोरे ज्यांना पहिल्यांदा स्ट्रायकर एंडकडे येण्याची संधी मिळाली आहे 8 बॉल नंतर. बघायचं कशी राहील फलंदाजी. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर ऋषभ भोईर देखील वारंवार फिल्डिंग मध्ये सध्या सजावटी केल्या जात आहेत, कारण या मॅचचं महत्व दोन्ही टीम जाणतात. बॉलर तयार. सचिन मोरेने रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि काय प्रॉपर टायमिंग आहे. बॉल चाललाय थर्ड मॅनला, आलाय षटकार. झुकल्या वाकल्या या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारे गीत. अगदी बघितलं पहिल्याच बॉलवर सचिन मोरेनं स्विच हिट केला आणि षटकार ठोकला. आता थोडंसं लूज बॉल इथे रिलीज केला, ज्याला स्लोअर वन आपण म्हणतो. मिड विकेट मध्ये फिल्डर होते. 1 रन इथे
पूर्ण करत असताना सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे केलंय. पार्टनरशिप कडे आता हे दोन्ही खेळाडू बघतायत. रन फलकावर धावा आहेत त्या 23 धावा. 20 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. सामना जवळ आणलाय. खर तर सुरुवातीला जे अंतर होतं धावा आणि चेंडूंचं ते कमी करण्याचा प्रयत्न केलाय. उत्कृष्ट कामगिरी सध्या करतायत. 4 बॉल फेकलेत. ऋषी भोईरनं धावा खर्च केलेत 8. 1 डॉट बॉल, 1 षटकार, 2 सिंगल. सन्मान दिला. अगदी युक्ती प्रयोग प्रदर्शन करत असताना जसे बॉल तसे फटके. जेव्हा जेव्हा चांगले बॉल आले तेव्हा तेव्हा सिंगल डबल चुकवली नाहीये. हे प्लस पॉइंट राहिले. जेव्हा जेव्हा स्लॉट मध्ये आले तेव्हा तेव्हा षटकार आलेत. प्रवीण चोरगे यांनी खूप चांगली सुरुवात करून दिली. मैदानामध्ये फलंदाजीतून एक चांगलं फाउंडेशन बनवलं आणि तदनंतर धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर 24 वर संघाने आतापर्यंत मजल मारले. उर्वरित 19 बॉल आणि 21 धावांची या सामन्यामध्ये सध्या गरज बघायचं आहे. ऋषीचा हा अंतिम चेंडू सेकंड पॉवर प्ले मधला. पुन्हा एकदा लेट कट केलाय. पाठीमागचा एरिया भरपूर फास्ट एरिया आहे. बॉल जाऊन थांबेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन मोरेच्या बॅटमधून हा दमदार चौकार. डीजे रन फलकावर धावा आपण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा ऑन बोर्डवर लागलीत. आता उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. खरं तर आम्ही आता विनंती करू पलसपे संघाचा संघनायक तुम्हाला लगेचच नाणेफेकीच्या कॉलसाठी आता मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचं. हा अंतिम कॉल आपल्यासाठी. बघितलं ना स्कोरिंग कंपॅरिझन आपण बघितलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा आल्या होत्या जेव्हा बॅटिंग करत होता अगदी वाकलन संघ. आणि अगदी त्यांना सडेतोड उत्तर देत असताना नेरे संघाने देखील 2 ओव्हरमध्ये 28 धावा केल्या होत्या. तदनंतर आदित्य मस्करनं कमबॅक केलं होतं. सचिन मोरेची जबरदस्त फलंदाजी. सचिननं आतापर्यंत 3 बॉल केलेत, 11 धावा त्यांनी केलेत. आदित्य मस्करनं 4 बॉल खेळत असताना 3. तर सन्माननीय प्रधान पाटील, शिरीष पाटील आणि शत्रुघ्न डुकरे साहेबांचं आगमन झाले. यस मॅच कडे वळूया. जीत भोईर आलेत आणि बघा काय फटका सजवलाय. डीप पॉइंट कडे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नजाकत होता, हा क्लास होता, हा आलाय चौकार. आदित्य मैदानामध्ये रन फलकावर धावा आहेत 32. जीत हा बघा इथे लेग ग्लान्स काय फटका सजवला. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. डीजे टॉप क्लास परफॉर्मन्स देत असताना आदित्यला आपण मैदानामध्ये बघतो जबरदस्त. जेव्हा गोलंदाजीची जबाबदारी आली संघ धावा खर्च करत होता तेव्हा इकॉनॉमी सिद्ध झाला. धावा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने वाचवल्या आणि तदनंतर आता बॅटिंगची जबाबदारी जशी खांद्यावर आली त्याने आपल्या गोलंदाजीची गुणवत्ता जेवढी तीक्ष्ण दाखवली तेवढी अगदी तरबेज अशी फलंदाजी बघायला मिळते. संघ पोहोचला 38 वर. 16 बॉल मध्ये आता फक्त 7 धावांची गरज आहे. लोवर फुलटाचा बॉल होता. थोडंसं बघितलं आपण गुडघा बेंड करत असताना थोडंसं नी बेंड करत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न दाखवला. अपील भरपूर झाली. पंच सांगतात की लेग्स बायच्या स्वरूपानं एक्स्ट्रा स्वरूपाने रन येईल. आता नेरे संघ थोडासा निश्चिंत आहे कारण बघायचं आहे उर्वरित 15 बॉल मध्ये फक्त 6 धावांची गरज आहे. एक रन आली. आज बघू शकता केतन मात्रे सारखा आक्रमक खेळाडू सो ISPL मध्ये आपण बघतो खूप चांगली तिथे त्यांनी कामगिरी केली. आणि हा बघा आणखीन एक चांगला सचिन मोरेनं ठोकलेला हा दमदार चौकार. नाही मला तो सामना आठवतो ओल्याच्या मैदानावर जेव्हा सामना झाला होता वाकळ वर्सेस नेरे तेव्हा केतन मात्रे देखील उपस्थित होते स्क्वॉड मध्ये. तेव्हाही नेरे संघानं वाकलन संघावर हावी झालं होतं. आणि बघा मैदानामध्ये ही रणनीती होती धाव चोरण्याची
आणि ती धाव मात्र इथे जरूर चोरून घेतले. बाईटच्या स्वरूपाने रन आली. सामना अतिशय सोपा झालाय. धावसंख्या फलकावर रन लागले 43. आता 13 बॉल आणि 44 झाल्या आणि आता 13 बॉल मध्ये पाहिजे 1 रन. स्कोर इज लेवल. अगदी बघू शकता खूप लवकर सामन्यामध्ये इन झाला. जे गोलंदाजीचा अटॅक होणं गरजेचं होतं वाकलनकडून तो त्यांना करता आला नाही. फलंदाजी आज थोडी कमकुवत झाली आणि हा फटका सजवलाय आणि बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. आदित्यला आपण बघितलं त्याने हा षटकार ठोकला आणि मॅच जिंकली आहे. स्वर्गीय जितू 11 हनुमान नेरे या संघाने हार्दिक अभिनंदन. वाकलन संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात, एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, आपण पार्टिसिपेट झालात त्याबद्दल आम्ही संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर टीम कडून तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. आणि देणार आहोत आपण या सामन्याचा सामनावीर पारितोषिक. नो डाऊट ज्यानं 2 षटकं फेकत असताना जवळपास 12 रन खर्च केल्या, 1 विकेट मिळवली आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना 8 बॉल मध्ये 19 धावा केल्या असा आदित्य म्हस्कर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच कान्हा भगत साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आम्हाला दिलं. तर प्रधान पाटील यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. जितू 11 जय हनुमान नेरे संघानं सामना जिंकला आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात. परशुराम शेठ रायकर रिक्षा चालक मालक संघटना पनवेल विभाग आणि दशरथ चोरगे आणि विकास मांडवकर यांच्याकडून शुभेच्छा.